साहेब मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम चालू असताना कुठेतरी मातोश्रीवर हल्ला करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिकेतले घोटाळे बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. काल मुंबईत तक की त्यांची मी इंटरव्ह्यू पाहिली आणि त्यांनी सांगितलं मुझे ऊपर से आदेश आता था म्हणजे गो हेड. मग त्यांचं गो हेड जे आता गेलं कुठे? गो हेड मध्ये फक्त गो राहिलेलं आणि काही हेडच दिसत नाहीये. कारण त्यांनी ज्यांच्यावरती आरोप केले त्यांच्यातले 80% ते भारतीय जनता पार्टीमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आहे. मग ह्याचा अर्थच असा आहे की हे षडयंत्र रचलं गेलं, असं गव्यस्फोट हे किरीट सोमय्या यांनी केलेले आहेत. आणि या गव्यस्फोट करूनच फक्त असं एक तहलका दाखवायचं आणि सरकारला डिस्टर्ब करायचं आणि लोकांना आपल्याकडे आणायचं, ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. त्यात काही अंशी ते जरी सक्सेसफुल झाले असेल, पण जनता या सर्व गोष्टीकडे बघतायत ना की त्यांनी भुजबळांवरती आरोप केलेले, दादांवरती आरोप केलेले होते, आणि आपले त्यांच्याबरोबर असलेले जे पक्षामध्ये गेलेली जी असंख्य अशी जी लोक आहेत त्यांच्यावर पण आरोप केले. आज ते सर्वजण त्यांना पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात. हसन मुश्रीफ जी असतील, म्हणजे निवड राष्ट्रवादी नाही, अनेक पक्षाची लोक जी आहेत केली होती. किरीट सोमय्या यांनी स्पष्ट नाव घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं की त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं काढलं जातं. हो, तेच आहे ना. म्हणून आता त्यांनी गव्यस्फोट करून घेऊन ही स्पष्टता आणलेली आहे की हे षडयंत्राचा एक भाग होता, म्हणजे ज्याला आपण लोटस ऑपरेशन म्हणत होतो, त्याचा वापर त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलं आणि ते आज लोकांसमोर आलेलं आहे. आणि अशी षडयंत्रला मतदार साथ देणार आहे का किंवा याला विरोध करणार, हे आता काही काळामध्ये दिसेल.